राधे राधे, मी डॉक्टर स्नेहल. आज आपण बघणार आहोत की सवय म्हणजे काय, ती कशी बनते आणि सवय बनण्यामागचं सायन्स काय आहे ते. मला माहिती आहे, आपल्या आयुष्यातील जवळपास 40% गोष्टी या आपण फक्त आपल्या सवयीमुळे करतो. मग ही सवय नक्की असते काय आणि ती सवय बदलायला किती वेळ लागतो ते आपण बघणार आहोत. म्हणजेच सवयींच्या मागचं सायन्स काय आहे ते आपण बघणार आहोत. सवय म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादी कृती वारंवार करतो तेव्हा आपला मेंदू बेसल गँग्लिया नावाच्या भागात त्या कृतीचा एक शॉर्टकट तयार करतो. त्यालाच म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. गंमत अशी आहे की जेव्हा शॉर्टकट तयार होतो तेव्हा मेंदूला ती कृती करण्यासाठी जास्त विचार करावा लागत नाही. म्हणूनच अगदी सुरुवातीला कठीण वाटणारं काम हे नंतर आपोआप होऊन जातं. आता लोक म्हणतात की 21 दिवसामध्ये सवय लागते, परंतु संशोधनानुसार सवय आत्मसात करण्यासाठी 66 ते 90 दिवस हा कालावधी लागतो. परंतु तुमच्या आवडीनुसार हा कालावधी बदलू शकतो, म्हणजेच हा कालावधी कमी जास्त देखील होऊ शकतो. तर तुमच्या जीवनातील काही महत्त्वाच्या सवयी आणि त्यांना लागणारा वेळ आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये पुरेसं पाणी पिण्याची सवय लागायला जवळपास 3 आठवडे म्हणजे 21 दिवस लागतात. सकाळी लवकर उठण्याची सवय लागायला जवळपास 21 दिवस लागतात. त्यानंतर हेल्दी आहार घेण्याची सवय लागायला जवळपास 30 दिवस लागतात. आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स वाढवायच्या सवयीला जवळपास 45 दिवस लागतात. कुठलीही डिसिप्लिन म्हणजे शिस्त बाळगायची सवय जर तुम्हाला लावायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 66 दिवस लागतात. सोशल मीडियाचं व्यसन जर तुम्हाला सोडायचं असेल तर किमान 2 महिने या सवयीसाठी तुम्हाला लागतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला राग नियंत्रित करण्याची सवय लावायची असेल तर यासाठी तुम्हाला 3 महिने म्हणजे 90 दिवस लागतात. लक्षात ठेवा की सवय लागणं हे एका रात्रीचं काम नाहीये, तर हा सातत्यपूर्ण एक प्रवास आहे. तर तुम्हाला कुठली नवीन सवय लावून घ्यायची आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे त्या सवयीला कन्सिस्टंट ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता यासाठी मी तुम्हाला हेल्प करू शकते.